सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपल्या आयुष्यात जी वस्तू आपल्याला हवी आहे, त्यासाठी आपण खूप प्रयत्न करतो. एखादी आपली इच्छा पूर्ण करायची असेल, तर त्यासाठी सुद्धा आपण खूप परिश्रम करतो. खूप आपण मेहनत करतो आणि ती वस्तू किंवा ती व्यक्ती आपल्या आयुष्यात असायलाच हवी. त्या व्यक्तीचं किंवा त्या वस्तूचं आपल्या आयुष्यात खूप मोल आहे आणि त्यासाठी आपण वाटेल तेवढे प्रयत्न करत असतो. परंतु कधी-कधी हे प्रयत्न फेल होतात. आपल्याला आवडणारी व्यक्ती किंवा आवडणारी वस्तू आपल्या आयुष्यात येईलच असं नाही किंवा आलीच पाहिजे त्यासाठी आपण प्रयत्न करतो. आता आलीच पाहिजे त्यासाठीच प्रयत्न करायचे आहेत आणि त्यासाठीच आज खास व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर तुम्ही नक्कीच भाग्यवान ठराल जर तुमच्यासमोर हा व्हिडिओ आला आणि तुम्ही जर का हा प्रयत्न केला तर नक्कीच तुम्ही भाग्यवान आहात की तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होणार आहे किंवा तुम्हाला जी वस्तू तुमच्या जीवनात हवी आहे, उदाहरणार्थ घर, गाडी, बंगला, जे काही हवं आहे तुम्हाला ते तुमच्या जीवनात मिळवायचं असेल, तर तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ खूप फायदेशीर ठरणार आहे. आता कुठलीही वस्तू किंवा कुठलीही व्यक्ती तुमच्या जीवनात हवी असेल, तर त्यासाठी आजचा उपाय करायचा आहे. हा उपाय नाही सांगता येणार, तर आपल्या शरीरात असलेली एक शक्ती जी आपण मॅनिफेस्ट करून नक्कीच आपण त्या वस्तूपर्यंत किंवा त्या इच्छेपर्यंत आपण पोहोचू शकतो. तुम्हाला माहिती आहे का, की आपण ज्यावेळेला एखादी इच्छा आहे, ती इच्छा पूर्ण करण्यासाठी एखादी गोष्ट आपण सतत म्हणजे जी काही इच्छा आहे, ती इच्छा आपण सतत एखाद्या मोबाईलवर समजा तुम्हाला एखादं मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असताना एखादं घर खूप आवडलं आणि ती घेण्याची तुमची इच्छा आहे. परंतु काही कारणास्तव तुम्ही घेऊ शकत नाही असं तुम्हाला वाटत असेल. परंतु हीच गोष्ट नक्कीच तुम्ही पॉझिटिव्हली घ्या आणि तुम्ही ही वस्तू किंवा तुम्ही एखादं घर, एखादी वस्तू तुम्ही नक्कीच तुमच्यापर्यंत तुमच्या इच्छा म्हणजे तुमच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ज्यावेळेला तुम्ही फिट करता, उतरवता, त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे का, तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यास मदत होते. आता ती कशी करायची? तुम्ही एखादा जर मोबाईलमध्ये काही पाहत असताना, व्हिडिओ पाहत असताना एखादं घर पाहिलं उदाहरणार्थ आणि ते घर तुम्हाला हवं आहे, तर दिवसातून 1 वेळा पहा, 2 वेळा पहा, 4 वेळा पहा. परंतु तो जो व्हिडिओ आहे किंवा तो जो चित्र आहे, तो सेव्ह करून ठेवा आणि दिवसातून जितक्या जास्त वेळेला तो घर तुम्हाला किंवा जे पण काही तुम्ही पाहिलं, जे तुम्हाला हवं आहे, ते तुम्ही सतत पाहत राहा. डोळे घालून अगदी एकटक ती वस्तू पाहत राहा आणि तुम्हाला ज्यावेळेला तुम्ही एखादी वस्तू पाहता, त्यावेळेला तुम्ही तुमच्या डोक्यात ते विचार ठेवता, की ही वस्तू आपल्याला पाहिजे आणि ज्यावेळेला तुम्ही ते डोक्यात तुमच्या विचार ठेवता, की ही वस्तू तुम्हाला पाहिजे, त्यावेळेला तुमचं शरीर, तुमचं मेंदू काय काम करतं, ती वस्तू जीवनात मिळवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतं आणि तीच वस्तू तुम्हाला बघा, तुम्ही एखादं सुंदर घर पाहिलं, तर त्या दिवशी तुम्हाला बरीचशी सुंदर घरं तुमच्या डोळ्यासमोर तुम्हाला पाहायला मिळत असतील, हे 100%. कारण आपण जे आपल्या मनापासून काही एखादी गोष्ट पाहतो, त्या आपल्याला वारंवार दिसतात. वारंवार ज्यावेळेला तुम्हाला ती एखादी वस्तू दिसली, तर समजून जायचं की ही तुमची जी इच्छा आहे ना, ती ही ब्रह्मांड नक्कीच पूर्ण करणार आहे. तशीच कुठलीही व्यक्ती असू द्या. एखादी व्यक्ती तुम्हाला तुमच्या मनापासून खूप आवडते आणि ती व्यक्ती सतत तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही आणली किंवा तुम्हाला एखादी रक्कम हवी आहे आणि ती रक्कम तुम्ही एखाद्या कागदावर लिहिली आणि सतत ती रक्कम पाहिली. सतत ती रक्कम, त्या रक्कमेचा आकडा तुम्ही सतत पाहिला आणि बाहेर जाऊन सुद्धा तुम्हाला तो आकडा सतत दिसला. तर समजून जायचं तुम्ही सबकॉन्शियस माइंडमध्ये हे सगळं फिट केलेलं आहे, आपलं झालेलं आहे आणि ते मिळविण्यासाठी तुम्हाला वेगवेगळे मार्ग असे मोकळे होताना दिसतील आणि नक्कीच तुम्ही जी लिहिलेली इच्छा असेल, तुम्हाला की एखादा घर हवं आहे किंवा तुम्हाला एखादी रक्कम हवी आहे किंवा जी पण कुठली काही तुम्ही इच्छा कुठेतरी तुम्ही लिहा आणि ती वारंवार पहा. वारंवार पाहिल्याच्या नंतर त्याचे चित्र डोळ्यासमोर उभं करा आणि बघा अख्ख्या दिवसातून तोच आकडा, तोच घर, तीच एखादी व्यक्ती तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी ब्रह्मांड नक्कीच मदत करेल. सांगायचं तात्पर्य काय, तर तुम्ही तुमच्या काही इच्छा ज्या असतात त्या मनात न ठेवता तुम्ही डोक्यात ठेवा आणि ज्यावेळेला तुम्ही डोक्यात ठेवाल त्यावेळेला ब्रह्मांड तुमची जी पण काही इच्छा आहे ती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करेल. परंतु कर्म आणि कष्ट खूप महत्त्वाचे आहेत. कर्माला आणि कष्टाला कसलाही पर्याय नाही, तुम्हाला करावंच लागेल. परंतु ब्रह्मांड ह्या सगळ्या गोष्टी ज्यावेळेला आपण पॉझिटिव्हली घेतो त्यावेळेला सर्व आपल्याला अगदी इझी आपल्यापर्यंत पोहोचवतो.
तर आजचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण करण्यासाठी काही उपाय आणि काही मार्ग सुचवत आहे. तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ.